नमस्कार. वृषालीने खूप छान ओळख करून दिली. खरं म्हटलं तर खूप सुंदर कार्यक्रम आहे हा. साहेबराव ठाणगे यांच्या पाऊस पाणी या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होत आहे. व्यासपीठावर माझ्यासोबत आदरणीय ज्येष्ठ कवी प्राध्यापक अशोक बागवे सर आहेत, नितीन हिरवे आहेत, स्वतः कवी साहेबराव ठाणगे आहेत आणि आपण सर्वजण मंडळी या कार्यक्रमाला लाईव्ह पाहत आहात. एखाद्या पुस्तकाची किंवा एखाद्या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याचं कारण असं आहे की एकीकडे पुस्तकं वाचली जात नाहीत किंवा मराठी पुस्तकांना खप नाही असं म्हणत असताना अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती येते आहे. याबद्दल मला साहेबराव ठाणगे यांचं कौतुक करावं असं वाटतं. याच्या बरोबरीनंच या कविता संग्रहाचे जे प्रकाशक आहेत माझे मित्र नितीन हिरवे संवेदना प्रकाशनचे, त्याचंही कौतुक आहे. म्हणजे अशी गंमत आहे की एकीकडे पहिला कविता संग्रह छापतानाच मारामार सगळीकडे होताना आपल्याला दिसते किंवा तसं कठीण आहे एखादा कविता संग्रह प्रकाशित करणं. पण कविता संग्रह तर प्रकाशित केलाच, पण त्याची दुसरी आवृत्ती ही तितक्याच तोलामोलाची आणि खूप सुंदर असं पुस्तक नितीननं दिलेलं आहे. त्याबद्दल त्याचंही मला कौतुक करावं असं वाटतं. पाऊस पाणी हा कविता संग्रह साहेबाची ओळख घेऊन आलेला आहे. म्हणजे हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्याला म्हणजे रसिक मान्यता मिळालीच, पण अनेक पुरस्कारही त्याला मिळाले. आणि जिथं जिथं साहेबराव ठाणगे कविता वाचनासाठी गेले तेव्हा या कविता संग्रहातील कविता त्याने सादर कराव्यात अशा प्रकारची त्यांना फरमाईशी आलेली मी स्वतः पाहिलेलं आहे. खूप आश्चर्य वाटतं मला कधी कधी साहेबराव ठाणगे यांचं. त्याचं कारण असं की साहेबरावांचं गाव आहे पारनेर. म्हणजे हा कमी पाऊस पाण्याचा प्रदेश आहे. दुष्काळी भागच म्हणायला पाहिजे खरं म्हटलं तर. म्हणजे साहेबाच एकदा बोलता बोलता असं म्हणाला होता की आमच्या गावात कधी कधी पाऊस असायचा आणि शिवारात नाही, आणि शिवारात पाऊस पडत असेल तर गावात ठणठणीत असं ऊन पडलेलं असायचं. म्हणजे असा ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ असणारं हे साहेबाचं पारनेर गाव. त्या गावातून तो आला आणि कविता मात्र त्याने जी लिहिली ती पावसा पाण्याची, पाऊस पाणी कविता लिहित होतो. या कविता संग्रहातल्या जर तुम्ही कविता बघितल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की साहेबाच्या आतमध्ये पाऊस पाण्याची एक अशी अनामक ओढ आहे, लय आहे. त्याला ती दिसते, त्याला ती जाणवते. आणि मग ते सगळे शब्द त्याच्या कवितेमध्ये येतात आणि मग ती कविता ऐकणाऱ्याला असं वाटत राहतं की खरंच हा माणूस दुष्काळी भागातून आलेला असावा का? खरंच त्यानं पाऊस पाहिलेला नाहीत का असा धुवाधार? मग हा लिहितो कसा? मित्रांनो, हा प्रश्न मलाही पडला होता. पण नंतर असं जाणवत गेलं की पाऊस लिहिण्यासाठी पाऊस बघण्याची गरज नाही, पाऊस होण्याची गरज असते. पाऊस आत वाजायला पाहिजे. पावसाची एक धून असते आतमध्ये, आणि मग ती जर पावसाची धून आतमध्ये एकसारखी सतारीसारखी वाजत राहिली ना, मग कवीला पाऊस बघण्याची गरज लागत नाही. तर पाऊस त्याच्या शब्दातून येतो आणि मग तो सगळा पाऊस साहेबानं शब्दबद्ध केला आणि पाऊस पाणी हा संग्रह त्यानं आपल्यासाठी दिलेला आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे हा. दुसरी आवृत्ती आपल्यासमोर सादर करताना आम्हा सर्वांना आनंद होतोय. बागवे सरांनी अतिशय सुंदर विस्तृत अशी प्रस्तावना या कविता संग्रहासाठी लिहिलेली आहे. हा या कविता संग्रहाचा विशेष आहे असं मला वाटतं. कारण कविता जितकी तोलामोलाची तितकंच त्याचं जर मूल्यमापन चांगल्या प्रकारे झालं आणि ते बागवे सरांच्या सारख्या ज्यांनी पावसाच्या अगणित कविता लिहिल्या, नव्हे मराठीतला खऱ्या अर्थानं पाऊस ज्यांनी कोणी जर मराठी कवितेत आणला असेल तर बागवे सरांनी आणला असं म्हणतात, त्या कवीनं या कविता संग्रहासाठी प्रस्तावना लिहायची एक मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि हा सगळा शुभशकून जमून आलेला आहे या कविता संग्रहाच्या निमित्तानं.
आणि एक सुंदर कविता संग्रह आपल्यासाठी परत एकदा नव्या रूपामध्ये समोर येतो आहे. मला वाटतं त्याचं आपण सर्वांनी स्वागत करायला पाहिजे. साहेबरावांची जी कविता आहे ती भातीची म्हणण्यापेक्षा म्हणजे मातीतली आणि शेतीभातीची किंवा मातीभातीची अशी कविता म्हणता येणं शक्य आहे. तो राहिला मुंबईत ही गोष्ट खरी आहे. तो नोकरी केली, भाकरीसाठी इथे आला, पण त्याचे पाय मात्र गावात नेहमी अडकलेले राहिले. आणि म्हणून त्याच्या कवितांना त्या सगळ्या गावच्या मातीचा आजही वास येतो, तो जाणवत राहतो. आणि म्हणून साहेब जेव्हा एखादी कविता सादर करतो तेव्हा त्याच्या आवाजाबरोबरच त्याची ती अनोखी शब्दकळा रसिक मनाची पकड घेते. ही कविता आपल्याला ऐकावीशी वाटते, ऐकत राहावीशी वाटते. मला वाटतं यातच साहेबाच्या सगळ्या लेखनशैलीची गंमत दडलेली आहे. त्याच्या कवितांचे अनेक दाखले देता येतील, पण ते दाखले देण्यामध्ये मी वेळ न घेता काय होत असेल नेमकं, म्हणजे कवी एखादी जेव्हा कविता लिहितो तेव्हा त्याच्या मनामध्ये होणारी उलाढाल काय असेल, पाऊस पाण्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे असा प्रश्न मला नेहमी पडत आलेला होता. तेव्हा मला असं जाणवत आलं की आपण कधीही न पाहिलेला पाऊस, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटते आणि ती आपल्याला मिळत नाही, त्याची आपल्याला ओढ असते खरं म्हटलं तर. म्हणजे एखादी गोष्ट जर आतून आपण एखाद्या असं म्हटलं जातं की अगदी मनापासून एखादी या गोष्टीची जर आपण इच्छा केली, आतून त्या गोष्टीचा पाठपुरावा आपण जर करत राहिलो तर ती गोष्ट आपल्यासमोर येते. कोणत्या ना कोणत्या रूपात ती आपल्याला तिचा अनुभव देऊन जाते असं मला वाटतं. असं म्हणतात आणि ते खरंही आहे. मला वाटतं साहेबाचं नेमकं तसंच झालेलं आहे. दुष्काळी भागातून आलेला हा आमचा कवी सतत पावसा पाण्याची स्वप्न बघत राहिला. त्याला धुवाधार पाऊस खुणावत राहिला असावा. नद्यांना आलेले पूर, खळखळ वाहणारे झरे, हिरव्यागार जंगलातून जेव्हा पाण्याची धून आणि पावसाचा तराणा सुसाटत असतो ना, तेव्हा अंगावर शहारे आणणारा एक अनामिक तरंग आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. तो सगळा अनुभव साहेबाला हवासा होता आणि त्याच्या आतून त्यासाठीचा सततचा कौल लावला जात असावा असं मला वाटतं. आणि त्याचं सगळं उत्तर, तो कौल, ते दान परमेश्वरानं त्याच्या झोळीत टाकलं आणि कवितेच्या रूपानं पाऊस साहेबाच्या कवितांमध्ये, त्याच्या शब्दांमध्ये वस्तीला आला असं मला वाटतं. एक 4 ओळीची त्याची साहेबाची कविता आहे. मी ती तुम्हाला मुद्दाम सांगतो त्याच्या 4 ओळी, म्हणजे तुम्हाला कळेल की तो या पाऊस पाण्याकडं, या पावसाच्या रूपाकडं, या पावसाचं जे दान आहे, हे जे देणं आहे, हा जो परमेश्वराचा कौल आहे, त्याच्याकडे साहेबा कसं बघतो हे तुम्हाला जाणवेल. बघा काय म्हणतो साहेबा. नको उपास तपास, नको पंढरीची वारी. नको उपास तपास, नको पंढरीची वारी, पाणी खेळता शिवारी, राणी पिकेल पंढरी. नको उपास तपास, नको पंढरीची वारी, पाणी खेळता शिवारी, राणी पिकेल पंढरी, पाणी मातीला भेटेल, कोंब वाजविल टाळी. पाणी मातीला भेटेल, कोंब वाजविल टाळी, तुझे दैव तुझ्या हाती, कारे शोधीसी आभाळी, कारे शोधीसी आभाळी. म्हणजे पाऊस पाण्याच्या शोधामध्ये किंवा देवाच्या भेटीसाठी पंढरीला जाण्याची गरज नाही आहे. ही पंढरी पावसा पाण्याच्या रूपानं शेतकऱ्याच्या शेतामध्ये येते, त्याच्या दारामध्ये येते. आणि ही गंगा जर आपल्याला ओंजळीमध्ये घेता आली तर माझे इथेच पंढरपूर, कशाला जाऊ मी दूर, असं म्हणून ती पंढरीची वारी शेतकरी आपल्या शेतामध्येच साजरी करू शकतो. त्या विठुरायाचं जे दर्शन आहे त्याला त्याच्या त्या शेतातून, त्याच्या त्या मातीतून, त्याच्या उभ्या डोलणाऱ्या
पिकातून अगदी सहज होतं. इतकं साधं साहेबा सांगतो आणि हे जे त्याचं जे साधं सांगणं आहे ना, हीच त्याची कवितेची खरी भाषा आहे असं मला वाटतं. या पुस्तकाला, या कविता संग्रहाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत. माझी खात्री आहे की पहिली आवृत्ती ज्याप्रमाणे रसिकांच्या मनापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचली, तशीच ही दुसरी आवृत्तीसुद्धा रसिक मनाचा ठाव घेईल आणि लवकरच तिसऱ्या आवृत्तीसाठी नितीन हिरवेला प्रयत्न करावे लागतील. साहेबा खूप वेगळी कविता लिहिते, मला त्याचं नेहमी कौतुक वाटतं. आणि साहेबा हा आमचा हुकमी एक्का आहे कार्यक्रमातला. म्हणजे जर साहेबा असेल एखाद्या कार्यक्रमामध्ये तर आम्ही निश्चिंत असतो. त्याचं कारण असं आहे की साहेबा उठून त्यानं जर आपला सूर लावला आणि गावाकडची कविता तो म्हणायला त्यानं सुरुवात केली तर रसिक मंत्रमुग्ध होऊन जातात. हा अनुभव मी अनेक वेळेला घेतलेला आहे. माझ्यानंतर बागवेसर बोलणार आहेतच आणि त्यांना ऐकण्याची तुम्हाला जितकी ओढ आहे, तुम्हाला जितकी उत्सुकता आहे, तितकीच उत्सुकता मला आहे. या सगळ्या मान्यवरांचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. एक कविता आहे साहेबाची, मला ती खूप आवडते. ती कविता आपल्यासमोर सादर करतो आणि मग मी थांबणार आहे. परत एकदा माझ्याकडून साहेबाच्या या पाऊस पाण्याला खूप खूप शुभेच्छा. खरं म्हटलं तर त्यानं जे मनोगतामध्ये फार सुंदर किस्सा सांगितलेला आहे की एका पुरस्कारासाठी तो गेलेला असताना त्यानं कविता म्हणायला सुरुवात केली आणि कधीही न येणारा पाऊस अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस तिकडं पडायला सुरुवात झाली आणि साहेबा गमतीनं म्हणतो की माझा पुरस्कार पाऊस पाण्यामध्ये वाहून गेला म्हणून. म्हणजे एखाद्या कवीने पावसाची कविता म्हणायला सुरुवात करावी आणि पाऊस यावा, हा अनुभव साहेबांना घेतलेला आहे. तो अनुभव त्याची कविता आपल्याला देते. एक कविता मी आपल्यासमोर ठेवतो साहेबाची आणि मग मी आपला निरोप घेणार आहे. तुझ्या पावसाला अशी ही कविता आहे. बघा, फार सुंदर कविता आहे साहेबाची. काळ वेळ नाही तुझ्या पावसाला, काळ वेळ नाही तुझ्या पावसाला, तूच सांग बाई तुझ्या पावसाला. काळ वेळ नाही तुझ्या पावसाला, तूच सांग बाई तुझ्या पावसाला. कधी शांत रात्री भरे नीज नेत्री, कधी शांत रात्री भरे नीज नेत्री, आणि जाग येई तुझ्या पावसाला. आणि जाग येई तुझ्या पावसाला. कधी पाणवारा कधी वेगळा इशारा, कधी पाणवारा कधी वेगळा इशारा, भलतीच घाई तुझ्या पावसाला. एकटी घरात भीतीही उरात, एकटी घरात भीतीही उरात, पण लाज नाही तुझ्या पावसाला. अरे थांब येते, अरे थांब येते, तुला आत घेते, जरा धीर नाही तुझ्या पावसाला. मन ओढ घेई अंग पेटू पाही, काय करू बाई तुझ्या पावसाला. कशी थोपवू मी अशा वादळाला, कशी थोपवू मी अशा वादळाला, लपेटून घेई तुझ्या पावसाला. आता चिंब सारे आणि शांत वारे. शेवटच्या दोन ओळी अशा आहेत साहेबाच्या. आता चिंब सारे आणि शांत वारे, समर्पित होई तुझ्या पावसाला, समर्पित होई तुझ्या पावसाला. साहेबा, तुझ्या या पाऊस पाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांचे आभार. नमस्कार.